एक मोठी बातमी आहे। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगावहून तातडीनं मुंबईकडे रवाना झालेत। यवतमाळचा दौरा रद्द करून दादा भुसे हे तातडीनं मुंबईकडे येत आहेत। हेमंत गोडसे, भाऊ चौधरींसह पदाधिकारी हे मुंबईत ठाण मांडून आहेत। तर नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी गोडसे प्रयत्नशील आहेत। गोडसे पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावरती, तर काही वेळापूर्वी छगन भुजबळ हे देखील मुंबईसाठी रवाना झालेत। आता दादा भुसे देखील यवतमाळ दौरा रद्द करून तातडीनं मुंबईला रवाना झालेत। नाशिकच्या जागेवरनं मुंबईमध्ये महायुतीच्या महत्त्वाच्या घडामोडी घडतायत, महत्त्वाच्या बैठका घडतायत आणि त्यातच दादा भुसे हे देखील आता तातडीनं निघालेत। अधिक माहिती घेऊया, चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंदन, काय अधिक माहिती? सध्या नाशिकच्या जागेवरून मुंबईमध्ये सध्या खलबत सुरू असल्याचं बघायला मिळतंय। एकीकडे हेमंत गोडसे काल संध्याकाळपासून मुंबईत आहेत, डेरे दाखल आहेत मुंबईमध्ये, मुख्यमंत्र्यांची भेट ते आज घेणार आहेत। दुसरीकडे छगन भुजबळ काही वेळापूर्वी मुंबईला रवाना झालेले आहेत। ते देखील या सगळ्या नाशिकच्या जागेचा जो तिढा कायम आहे त्या अनुषंगानं आपल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील, बोलतील आणि एकूणच नाशिकची जागा पदरात पाडून घेण्यासाठी ते देखील प्रयत्न करतील। दुसरीकडे दादा भुसे आज यवतमाळला जाणार होते, त्यांचा नियोजित दौरा होता यवतमाळचा, मात्र हा दौरा अर्धवट सोडून आता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये जे वाद आहेत, जे तणाव आहेत, ते कमालीचे वाढण्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे। एकीकडे हेमंत गोडसे यांनी नाशिकला शिवसेनेला ही जागा मिळावी यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे, तर दुसरीकडे छगन भुजबळ हे देखील नाशिकच्या जागेसाठी आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे नाशिकच्या जागेवरनं आता मुंबईत खलबतं सुरू आहेत। निर्णय नेमका काय होतो हे बघावं लागेल। प्रज्ञा, अगदी तुर्तास धन्यवाद चंदन या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।